कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड तालुक्यातील नांदगाव जवळ असलेल्या हॉटेल पिकनिक पॉइंटला आग. या आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. अंदाजे 50,000 ते 1 लाख रुपयांचे नुकसान. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले. दीपक केसरकर यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी उद्या ठाकरे शिवसेनेच्या वतीने महिलांचा मोर्चा. यंदा आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यानं बागायतदार आर्थिक संकटात. बागायतदारांना हेक्टरी 5 लाख रुपये मदत देण्याची मागणी. आणि महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची राज्यव्यापी कार्यकारिणी बैठक आणि पदभार सोहळा संपन्न. ओबीसी आरक्षणाचा लढा आणखीन तीव्र करण्याचा महत्त्वाचा निर्णय. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील नांदगावजवळ असलेल्या हॉटेल पिकनिक पॉइंटला अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झालं असून अंदाजे 50,000 ते 1 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते. सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांच्या मालकीचं हे हॉटेल असून सोमवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती देत मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले होते. विशेष म्हणजे या घटनेमागे कोणताही नैसर्गिक कारण नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असून ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अवैध प्रकारांना विरोध केल्याप्रकरणी वाद झाल्याची पार्श्वभूमी असल्यानं या घटनेला वेगळेच गांभीर्य प्राप्त झाले. दरम्यान या घटनेमुळे खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरतीये. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच यामागील सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त होतीये. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून दीपक केसरकर यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी उद्या ठाकरे शिवसेनेच्या वतीनं महिलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे केसरकर यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार आहे. तसेच प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी दिली आहे. भोंदूबाबा प्रकरणातील संबंधावरून केसरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या मोर्चामुळे सावंतवाडीत वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जे केसरकर साहेब आहेत त्यांची या प्रकरणाशी असलेली सखोल प्रकरणाबाबत सखोल चौकशी करावी. परत गेली कित्येक वर्षे हे जे भोंदूबाबांबरोबर यांचे जे काय संबंध असतील ते तपासावेत आणि यांना ताबडतोब आम्ही मुख्यमंत्र्यांनाच निवेदन पाठवतो. लक्ष नाही, कुठचीच विकास कामं झाली नाहीत आणि आता शंका यायला लागली की कुठचीही विकास कामं न करता हे आपल्या ज्यावेळी निवडणुकी लागतात त्यावेळी अशी काही भोंदूगिरीचे उपाय करूनच लोकांना आकर्षित करून निवडून येतात. कारण ज्यावेळी लोकमत त्यांच्या विरोधात असताना एवढ्या मताधिक्याने निवडून एखादी व्यक्ती जाते आणि ते ठामपणे सांगतात की कुणी काय केलं तरी मी निवडून येणार, त्यावेळी अशा काही गोष्टींना वास येतोय आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणून कालचा जो विषय आहे तो दिसतोय. म्हणून उद्या आम्ही एक निवेदन प्रांतांना देणार. बापूसाहेब महाराजांना अशा टाइमी अभिवादन करणार की जे रामराज्य आणि त्यांच्या नावावर दीपक केसरकरांनी राजकारण केलं आणि त्याच नावाला कलंक लावण्याचं काम दीपक केसरकरांनी केलं आहे हे आता सर्व जनतेला माहीत झालं आहे. त्याच्यामुळे आम्ही सावंतवाडीतील सगळ्या नागरिकांना तुमच्या माध्यमातून विनंती करतोय की तुम्ही जे आम्ही निवेदन देतोय उद्या बापूसाहेब महाराजांना 10 वाजता आम्ही पुष्पहार अर्पण करू, प्रांतसाहेबांना जाऊन निवेदन देतोय, त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा आणि अशा माणसाला ह्या विधानसभेपासून इथून दूर करावं एवढीच आमची मागणी आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही खास करून इथे बोलवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. नांदगाव येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत महामार्ग रोखला.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय। या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली, वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत। दरम्यान आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत। मार्च महिन्यात दरवर्षी हजारो पेट्या बाजारात दाखल होत असतात, मात्र यंदा झाडावरच आंबा नसल्यानं बाजारातही आवक जवळपास ठप्प झाली आहे। गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत असतानाही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय। तोक्ते वादळाच्या वेळी जशा नियमावली शिथिल करून मदत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर यंदाही बागायतदारांना हेक्टरी 5 लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी होती आहे। दरम्यान आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी जोपर्यंत मदत जाहीर होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। आपण बघितलं असाल की आता मार्च संपत आलेला आहे आणि मार्च संपताना हजारो आंबा पेटी हे दर दिवशी वेगवेगळ्या बाजारात जात होते, परंतु आता ह्या कुठल्याही आंबा आता झाडावर पण शिल्लक नाही आणि कुठे जात पण नाही। आणि त्यामुळे गेल्या 1.5-2 महिन्यापासून शेतकरी सातत्याने सांगत आहे की आम्हाला नुकसान भरपाई द्या, आमचे पंचनामे करा, परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केलं। म्हणून गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही मोर्चा काढला होता राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यामध्ये आंबा बागायतदारांनी उत्स्फूर्त अशी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकरी एकजूट झालेली आहे। असं असता आपण बघितलं असेल की त्यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू, ही मदत जाहीर करू। त्यानंतर बैठक झाली असं आम्हाला समजलं, परंतु त्या बैठकीमध्ये ठोस काय उपाय आला नाही। आणि त्याचबरोबर पालकमंत्र्यांशिवाय एकही कोण मंत्री असून देत, सरकारला प्रतिनिधी असून देत, हे लोकांसमोर किंवा शेतकऱ्यांसमोर किंवा माध्यमांसमोर येऊन त्यांनी मदत जाहीर केली नाही। आणि त्यामुळे आता आपण बघितलं असेल की आजचा रस्ता रोको आहे, कालचा मोर्चा पण दडपण्याचा प्रयत्न होता, परंतु सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या मोर्चात आमच्या भूमिका सांगितल्या आणि आज आपण बघितलं असेल की आज सरकार हा रस्ता रोको दडपण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आमची भूमिका आता उद्या 2 दिवसात अधिवेशन संपणार आहे आणि शेतकरी एकवटलाय की आपल्याला खरोखर नुकसान झालं, शेतकरी यातनं उठणार नाही, तो देशोधडीला लागेल। आणि त्यामुळे सरकारने सकारात्मक आमच्या आंदोलनाकडे बघून सरकारने मदत जाहीर केली, कोकणाकडे मागत नाही। आणि ती सरकारने आपण बघितलं की तोक्ती वादळाच्या वेळी सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारने नियम डावलून या ठिकाणी मदत जाहीर केली होती, तशीच मदत यावेळी जाहीर करावी। शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये मदत जाहीर करायची आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी होते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे। पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींच्या स्टॉल परवाना नूतनीकरणाच्या प्रश्नावरून आज प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। अतिक्रमण विरोधी पथकाकडून होत असलेल्या कारवाईमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने दिव्यांगांनी संताप व्यक्त करत तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली। यावेळी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे आणि नगरसेवक हरेश केणी यांनी मोर्चेकरांची भेट घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान महापौर, आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हा विषय लवकर निकाली काढला जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे। दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून आले होते माझ्या कार्यालयामध्ये। त्या कार्यामध्ये त्यांनी समस्या मांडल्या का 12 स्टॉलला परवानगी दिलेली आहे, टोटल 31 धारक असताना 12च लोकांना दिल्या, असं वैयक्तिक राजकारण का करतात या संदर्भात ते आले होते। मी स्वतः आयुक्तांशी याबद्दल दूरध्वनीवरून कॉन्टॅक्ट केलं, परंतु आयुक्त साहेब आज मंत्रालयामध्ये गेल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही अतिरिक्त आयुक्तांशी भेट घ्या। मी अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांची भेट घेऊन त्यांची बैठक लावली। या बैठकीमध्ये असं निष्पन्न झालं तर त्यांचं म्हणणं आयुक्त साहेब आल्यावर पण 1 या 2 तारखेला ही मीटिंग घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, परंतु त्यांच्यामध्ये असंही निर्णयात आलं का त्यांचं कोणतेही विचार न करता, कायद्याचा विचार न करता परस्पर तिथे कोणतरी अतिरिक्त बांधकाम केलेलं आहे किंवा तिथे अनधिकृत स्टॉल उभे आहेत अशा कारणे देऊन तिथेशी स्टॉल तोडायला येतात, ते तोडू नये म्हणून त्यांना विनंती केली की सदर जोपर्यंत या निर्णयाचा अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई आपण करू नये, अशा पद्धतीने अतिरिक्त आयुक्तांनी
शब्द दिलेले आहे, अशा पद्धतीने कोणतीही कारवाई होणार नाही या पद्धतीने त्यांना समाधान केलेलं आहे. पाहूया येत्या 1 ते 2 तारखेला जर मीटिंगमध्ये यांचा निर्णय घेतला नाही तर आम्ही त्यांच्या समोर राहून आंदोलन करणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण, आरोग्य आणि परिवहन विभागातील कंत्राटी तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील ठराव येणाऱ्या महासभा आणि स्थायी समिती बैठकीत मांडण्यात येणार असून बहुमताने तो मंजूर करून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असा शब्द त्यांनी दिला. क्रिस्टल हाऊस येथे आयोजित कामगारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बाब अशी आहे की ज्यांच्या माध्यमातून शहरातल्या जनतेची जी सोय करायची आहे तो घटकच अतृप्त असला तर खऱ्या अर्थानं जनतेला जो रिझल्ट पाहिजे तो मिळणार नाही. आणि म्हणून मी स्वतः ज्याला चिंतन केलं त्याला असं ठरवलं की भविष्यकाळामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेले जे विभाग आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभागामध्ये एकही घटक, शिक्षक असो, तो शिपाई असो, तो तिथला झाडूवाला असो की तो वॉचमन असो, हा परमनंट झाला पाहिजे. बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी. शिक्षण विभागानंतर आरोग्य विभाग आहे, त्याच्यामध्ये आया, दाया, वॉर्डबॉय, डॉक्टर्स हे सर्व परमनंट व्हायला पाहिजेत. नंतर परिवहन विभाग आपला आहे, त्याच्यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर. आता त्याच्यामध्ये परिवहनमध्ये 2 प्रकारच्या बाबी आहेत की महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस, त्यांच्यावरचे ड्रायव्हर, तिथे कंडक्टर, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे त्यांचे सुपरवायझर. आणि नंतर महानगरपालिकेने पर किलोमीटर दरानं ज्या काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना जबाबदारी देते त्यांच्या स्वतःचे ड्रायव्हर, त्यांच्या बसेस, परत कंडक्टर आपले आणि सुपरवायझर आपले. या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून या महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असलेल्या उदाहरणार्थ परत घनकचरा, जे स्वच्छता करणारे जे कॉन्ट्रॅक्टर कचरा वाहून नेणारे, सुका कचरा, ओला कचरा, त्याच्यावरच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना योग्य पगार मिळाला पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची राज्यव्यापी कार्यकारिणी बैठक आणि पदभार सोहळा खारघर येथे उत्साहात पार पडला. या बैठकीत ओबीसी आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. लेवे गुजर भवन येथे पार पडलेल्या बैठकीला राज्यभरातील विविध ओबीसी समाज संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसींच्या 33 जाती समूहांचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश व्हावा, तसेच विविध शिष्यवृत्ती आणि योजनांबाबत माहितीचे आदानप्रदान व्हावे यासाठी समिती कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. या मागण्यांबाबतचा प्रस्ताव सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आमचा जो विषय केंद्राकडे जो प्रलंबित असून मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तो पुढे व्हावा त्याकरिता आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि दिल्ली येथे आता पुढील 6 तारखेला आमची व्हिजिट असून 6 आणि 7ला आम्ही दिल्लीला आहे प्रतिनिधिमंडळ. त्या 6 आणि 7 तारखेला आम्ही पंतप्रधानांची वेळ मागितली आहे. बाकी आम्ही सामाजिक ज्या न्यायमंत्री आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नवीन आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांची पण आम्ही भेट घेणार आहे, त्यांना पण विनंती करणार आहे. बऱ्यापैकी आम्ही 6 आणि 7ला बऱ्याच खासदारांना भेटून, मंत्र्यांना भेटून त्यावर लगेच मंत्रिमंडळात हा विषय यावा, कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय यावा करता आम्ही प्रयत्न करणार. आपली मुख्य मागणी काय आहे, नेमकी मुख्य मागणी काय आहे? महाराष्ट्रातील 27+6 अशा 33 जातींना महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण असून केंद्र सूचीमध्ये त्यांना आरक्षण नाही आहे. मागील 10 वर्षापासून 15 वर्षापासून सगळे समाज आपापल्या परीने ते लढा देत आहे. आणि महाराष्ट्र राज्यातनं, महाराष्ट्र आयोगातर्फे, महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र सरकारला सगळा अहवाल दिलेला असून केंद्र शासनाच्या NCBCच्या अध्यक्षांनी पण तो अहवाल मंजूर करून त्यांनी अहवाल केंद्रीय मंत्र्यांना, सामाजिक न्यायमंत्र्यांना दिलेला आहे. परंतु मागील 2 वर्षापासून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री त्या अहवालावर कुठले कार्य करत नसून कॅबिनेट मंजुरीला त्यांनी अजूनपर्यंत पटलावर ठेवलेले नाही.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक आदर्श शाळा सुसेरी नंबर 1 येथे सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या दायित्व उपक्रमांतर्गत कायदेविषयक जागृती व्याख्यान उत्साहात पार पडले। या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विविध कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। बाल लैंगिक अत्याचार कायद्याविषयी स्नेहल शिरकर, सायबर लॉ विषयी निशा सरतापे आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्याविषयी कौस्तुभ जोशी यांनी माहिती दिली। याशिवाय तृतीय वर्षातील अपूर्वा जाधव तसेच प्रथम वर्षातील सेजल गोवले, स्वप्नाली पवार, रुपाली गुरव, वैष्णवी निजामपूरकर, सिद्धी शिंदे, मैथिली खोपकर तसेच तेजस राऊत, यश मुंडेकर, सुहास वांद्रे, रामचंद्र महाडिक आणि सिद्धयोगचे माजी विद्यार्थी संदीप गमरे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला। उपक्रमाचे प्रमुख ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी समाजात कायदेविषयी जनजागृती करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यावर भर दिला। कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। पेण शहरात राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। नगरसेविका पल्लवी कालेकर यांच्या पुढाकारातून तसेच डॉक्टर जी.डी. पोल फाउंडेशन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खारघर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला। या शिबिरात तब्बल 352 नागरिकांनी सहभाग घेत विविध आजारांची तपासणी करून घेतली। तसेच गरजेनुसार मोफत औषधांचे वितरणही करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते श्री गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी शिबिराला भेट देत डॉक्टर तसेच रुग्णांशी संवाद साधला। डॉक्टर केसकर यांच्या पॅथॉलॉजी मार्फत विविध तपासण्या करण्यात आल्या। या उपक्रमासाठी अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। नमस्कार, मी डॉक्टर प्रणाली दांडेकर, स्त्रीरोग प्रसूतितज्ञ। आज आपले आमदार डॉक्टर धैर्यशील दादा पाटील यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ अगदी सुंदर औचित्य साधून आमच्या डॉक्टर जी.डी. पोल फाउंडेशन संस्थेतर्फे येरला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची टीम विविध आमचे तज्ज्ञ, कन्सल्टंट, बालरोग, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्याचप्रमाणे डोळ्यांचे निष्णात तज्ज्ञ, शल्यतज्ञ अशा सगळ्यांनी येऊन इथे जी रुग्णांसाठी जी सेवा केली त्यामध्ये जवळपास 300-350 रुग्णांनी या सेवेचा फायदा घेतला। आम्हालाही अगदी उत्तमरित्या इथे जे त्यांनी व्यवस्था सगळी केलेली चांगल्या पद्धतीने केलेली आमदार साहेबांनी आणि त्यांच्यासोबत जे काम करणारे सगळी टीम होती अत्यंत व्यवस्थितरित्या सगळ्यांच्या रुग्णांच्या सेवेसाठी जे काय आयोजन केलं होतं उत्तमरित्या केले। जेवणाचा वगैरे जो काही कार्यक्रम सोबत झाला अगदी व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम पार पडला। खूप खूप धन्यवाद। आमच्या पूर्ण जी.डी. पोल फाउंडेशनतर्फे आम्ही खूप तुमचे आभार मानतो आणि यापुढेही अशा कोणत्या कार्यक्रमांमध्ये आमच्या सेवेकरता त्यांच्या अवेअरनेससाठी विविध आजारांना नियंत्रण किंवा आळा घालण्यासाठी जे आजकालच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त दिसून येतं जसं मधुमेह आहे, हृदयाचे विकार आहे, पाळीचे विकार आहे, वंध्यत्व, मूल न होणं किंवा मग तरुणींच्या समस्या, 45 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्यांसाठी आम्ही पुढेही या पद्धतीने सहभाग करत जाऊ। खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे सगळ्यांनी आदराने बोलवल्याबद्दल। खूप खूप धन्यवाद। मॅम पुन्हा नाव सांगा। मी डॉक्टर प्रणाली नामदेव दांडेकर, MD, स्त्रीरोग प्रसूती। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।